आपलं कर्तव्य आहे. नियम तोडून जर तुम्ही कोणता जर काम करत असेल तर त्याला सरकार आणि शासन जबाबदार नसते, कारण की काही चुका आपल्याकडे पण असतात. जर तुम्ही त्या रूलला फॉलो करून प्रत्येक गोष्टी करत गेला तर तिथं मग आपलं जे काय प्रोसेस असतं ते लिगली होतं. तिथं काय अडचण येत नाही कोणत्या कामात. आर्थिक नुकसान सोसावं लागतं. हो सोसावं लागणारच. आणि दुसरी गोष्ट, बाईकवाल्यांनी पण कंपल्सरी हेल्मेट वापरावा. आणि रिक्षा चालकांचं मी असं प्रत्येक किती रिक्षा चालकांच्या गाडीचं मिनिमम स्पीड किती असावं असं तुम्हाला अंदाज? जास्तीत जास्त एक सिटीमध्ये असला तर एक 40 आणि 50, 35च्या वर आणि 50च्या आत जेवढा स्पीड लिमिट असावा. त्याच्यावरती लिमिट रिक्षाला मला तर वाटत नाही की बाबा पॅसेंजर असतात आणि अचानकपणे तुम्ही नसावं. पॅसेंजरसाठी थांबता. ते गाडी कधी इन फ्युचरमध्ये ब्रेक पण फेल होतात रिक्षाचे, ते प्रॉब्लेम येतात. त्यामुळं 40च्या वर तर रिक्षा चालू नये, अशी काही गरज नाही आहे. 40च्या वर रिक्षा चालवणे म्हणले की सिटीत. तर मित्र